तर एकीकडे ठाकरे बंधूंमध्ये युती संदर्भात अंतिम चर्चा सुरू असल्याच्या बातम्या समोर येत असताना दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून सभेसाठी अर्ज करण्यात आले। उद्धव ठाकरेंची पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेची सांगता 12 जानेवारीला शिवाजी पार्कवर होणार आहे, तर दुसरीकडे मनसे सुद्धा 11 आणि 12 जानेवारीच्या शिवाजी पार्कवरच्या सभेसाठी त्यांनी पत्र दिले आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकीच्या प्रचाराची संयुक्त सांगता सभा घेण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। तर शिवाजी पार्कमध्ये प्रचाराची सांगता करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेनं पत्र पाठवलंय। मैदान मिळावं यासाठी ठाकरे बंधू आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे। यावर पालिका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी पार्कातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पालिकेच्या निवडणुकींचं बिगुल जे ते वाजलेलं आहे, पण विशेष लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी। आणि या निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा काही दिवसात सुरू होईल, पण प्रत्येक पक्षाला जी इच्छा असते ती म्हणजे की शिवाजी पार्क मैदानावर प्रचार सभा घ्यावी। आणि या प्रचार सभेचा अर्ज थेट एक नाही, दोन नाही, 3 राजकीय पक्षांकडून जो आहे तो प्रशासनाला देण्यात आलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून 11 जानेवारी, 12 जानेवारी आणि 13 जानेवारी 2026ला हे मैदान प्रचार सभेसाठी मिळावं म्हणून अर्ज करण्यात आलेला आहे। तर ठाकरे बंधूंकडून म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून 11 जानेवारी आणि 12 जानेवारीला 2026ला हे मैदान प्रचार सभेसाठी मिळावं म्हणून अर्ज देण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर ज्या वेळेसपासून शिवसेना दुभागली गेली त्याच्यानंतर शिवाजी पार्क हे मैदान सभेसाठी मिळावं म्हणून नेहमीच चर्चा आणि राजकारण रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच्यातच आता या 3 पक्षांनी समान तारखेसाठी अर्ज केल्यामुळे नेमकं हे मैदान कोण मारणार, या मैदानावर नेमकी सभा कोणाची होणार आणि या मैदानातून नेमक्या काय घोषणांचा पाऊस पडणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे 11 जानेवारी, 12 जानेवारी आणि 13 जानेवारीला दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर नेमकी सभा कोणाची होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।